नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याच दिवसापासून जे विद्यार्थी संघटना असतील किंवा आपण सुद्धा जे निवेदन या ठिकाणी सरकारला कलेक्टर ऑफिसला दिलेले आहेत, त्याचा त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश मिळाल्यासारखं वाटत आहे. कारण की आपल्याला पारदर्शकता असणे गरजेचं होतं. त्या टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला होता किंवा त्यामध्ये कट ऑफ सुद्धा जास्त लागत होता. ऑनलाईन परीक्षेमध्ये तर सर्व परीक्षा ह्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत. तर ह्या परीक्षा कशा होणार आहेत, कोणकोणत्या विभागाच्या परीक्षा गेलेल्या आहेत, त्याचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. तर ह्या तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता, ज्या विभागामध्ये तुम्ही रुजू होणार आहात, ती परीक्षा एमपीएससीकडे गेलेली आहे किंवा नाही, आणि परीक्षा गेली असेल तर ती कशी होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे का, ऑनलाईन होणार आहे का, ऑफलाईन होणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. तर आपल्याकडे सर्व ज्या सरळ भरतीकरिता वेगळ्या बॅचेस आहेत. पशुसंवर्धनचे असेल, स्वच्छता निरीक्षक आहे, अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा असेल, भरती सरळ सेवा अंतर्गतची सुद्धा वेगळी बॅच आहे. तर या सगळ्या बॅचेस या ठिकाणी आपण लॉन्च केलेल्या आहेत आणि एमपीएससी पॅटर्न नुसार असणार आहे. ओके, कारण की या ठिकाणी जे टीचर स्टाफ आहे, सर्व एमपीएससी फॅकल्टी आहे. यामध्ये त्यांनी राज्यसेवा मेन्स असेल किंवा यूपीएससी मेन्स इंटरव्ह्यू सुद्धा क्रॅक केलेले आहेत, तिथे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर तुम्हाला त्यांचा नक्की फायदा होणार आहे. तर आपल्याकडे याचा पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, सर्व विषयाचे रेकॉर्डिंग तुम्हाला पीडीएफ नोट दिल्या जातील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. तसे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, त्यासोबतच पीडीएफ नोट्स तुम्हाला आताच मी सांगितले. तर या बॅचेस आता सुरू झालेल्या आहेत. कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, तर आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत. जो शासन निर्णय महाराष्ट्र शासन मार्फत 5 मे 2026 ला आत्ताचा आहे, 2 दिवसापूर्वीचा जो प्रसिद्ध झालेला आहे, त्यामध्ये काय नमूद केलेलं आहे आपण बघूया एकदा. तर यामध्ये प्रस्तावना आहे, विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या सर्व विभागाच्या भविष्यातील धोरणात्मक वाटचालीसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यातील एक बाब म्हणून उद्दिष्ट किमान शासन व कमाल प्रशासन किंवा मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स सुनिश्चित करणे असे आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी पारदर्शक, भविष्योन्मुख आणि नागरिक केंद्रित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ओके, शासनाची विचाराधीन होती. तर या भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमाचा सुद्धा बदल करण्यात आलेला आहे, अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यामध्ये समान अथवा कार्यात्मक दृष्ट्या साधर्म्य असलेल्या संवर्गासाठी भिन्न आणि अनेक बाबींचा कालाबाह्य सेवा प्रवेश जे विसंगत होते, सुसंगत नव्हते. ओके, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हता. त्यामध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये अस्तित्वात असलेल्या भरती प्रक्रियेत आवश्यक गुंतागुंत, विलंब व विसंगती निर्माण होत असल्या कारणाने समान स्वरूपाच्या पदासाठी अनेक स्वतंत्र परीक्षा भरती प्रक्रिया लागणारा विलंब यामुळे पद रिक्त राहून प्रशासकीय कार्यक्षमतेवरती काय होत होता, प्रतिकूल परिणाम या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास येत होते. तर यानुसार विविध संवर्गातील स्वातंत्र्य परीक्षा, वेगळे अभ्यासक्रम, ताण, मानसिक, शैक्षणिक व आर्थिक ताण सुद्धा विद्यार्थ्यांवरती पडत होता. या सर्व बाबीचा विचार करून परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमाचे सुसूत्रीकरण, निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्याचा प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता. माननीय मंत्रिमंडळाने 13/4 ओके 13 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती. त्यानंतर मग हा जो सेवा प्रवेश आहे, सेवा नियमामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर काय सुधारणा करण्यात आलेली आहे, तर आपण या ठिकाणी बघूया. सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी पदभरती प्रक्रिया अधिक एकसंध, सुलभ आणि परिणामकारक कालबद्ध करण्यासाठी सुधारित परीक्षा पद्धती, संवर्गाचे तर्कसंगत वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमाचे सुसूत्रीकरण, निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रवेश नियमामधील शैक्षणिक पात्रता, त्याचा अनुभव, प्राधान्य, अनुभवाची अट रद्द केलेली आहे. तसेच कौशल्य, इतर अनुषंगिक बाबीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णय एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित केलेले आहेत. या सुधारणा बाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. सेवा प्रवेश नियमामधील शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राधान्य, कौशल्य, इतर अनुषंगिक बाबी करण्यात आलेल्या सुधारणेबाबतचा तपशील परिशिष्ट मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आता कोणकोणते विभाग गेलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सरळ सेवेमार्फत परीक्षा योजनेचे विस्तारीकरण ह्या ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम असणार आहे. एमपीएससीच घेणार आहे, दुसरं कोणी घेणार नाही. ओके, तर यामध्ये एकूण गट ते गट ब चे 103 संवर्गाचा समावेश आहे.
महाराष्ट्र नागरी गट अ आणि ब त्यासोबत गट क चे सुद्धा या ठिकाणी नमूद केलेले आहेत. तर आपण पात्रता निकष वगैरे प्रत्यक्ष पदाचा सेपरेट या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर यांचे सगळे सहीनिशी राज्यपालाच्या सहीनिशी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. तर कोणकोणते विभाग आहेत बघा. राज्यसेवा असेल, महाराष्ट्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभाग असतील, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, न्याय सहाय्यक वैज्ञानिक, त्यानंतर महाराष्ट्र माहिती आणि जनसंपर्क, त्यानंतर गट क चे बघायचं आहे आपल्याला. औषध निर्माण शास्त्र सेवा असेल किंवा महाराष्ट्र शालेय निर्माण शास्त्र आहे, मानसशास्त्र, सांख्यिकी सेवा. गट ब चे आहेत. गट क आणि गट ड चे वाचूया आपण. यामध्ये भांडारपाल, राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, वार्डन महिलांसाठी हे पद आहे. सहाय्यक कृषी अधिकारी, असिस्टंट ऍग्रिकल्चर ऑफिसर हे सुद्धा गेलेलं आहे. मत्स्य अधिकारी, त्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, एएमओ बोलतो आपण, लेखा परीक्षक, भूकर मापक, त्यानंतर आहार तज्ञ डायटिशियनचं सुद्धा पद एमपीएससी मार्फत भरलं जाईल. फील्ड असिस्टंट, त्यानंतर पुढं आहे अग्निशामक सेवा. हे सगळे पद ओके. याची पीडीएफ आपण ही जे जी-आर आलेला आहे ते कुठे टाकणार आहोत, टेलिग्राम चॅनलला ऍड केला जाणार आहे. तर तुम्हाला तो वाचता येईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे आपल्या विद्यार्थ्यांचा, तिथं तुम्ही रिक्वेस्ट सेंड करा, तिथून तुम्हाला हे उपलब्ध होईल. किंवा नवीन अपडेटसाठी तो ग्रुप आपण तयार केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे आता आपल्याला एमपीएससी पॅटर्न नुसार अभ्यास करायचा आहे, टीचरने तसं त्या पॅटर्न नुसार घेतलं पाहिजे, तर त्याकरिता या ठिकाणी अनुभवी आणि तज्ञ एमपीएससी एक्झाम उत्तीर्ण झालेले शिक्षक वृंद या ठिकाणी फॅकल्टी तुम्हाला शिकवण्याकरिता असेल. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 9823444263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि आतापासून अभ्यासाला लागा, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध होऊन परीक्षा सुद्धा याच वर्षी आणि जॉईनिंग सुद्धा याच वर्षी मला मिळणार आहे. ओके, थँक्यू.